आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे. 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात पडणार का नाही, असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. जर अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर थांबा, पुढचं ऐका, कारण पुढील काही मिनिटात तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, पण इथे एक ट्विस्ट आहे. सगळ्यांनाच पैसे मिळणार नाही, फक्त काही निवडक शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा होणार आहे. मग तुम्ही त्या यादीत आहात का नाही हे कसं ओळखणार? जर एक छोटीशी चूक झाली असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात आणि अनेक शेतकरी याच कारणामुळे योजनेच्या निधीपासून वंचित राहिलेले आहेत. सरकारने यासाठी खास यादी तयार केली आहे आणि त्यावरच सगळं अवलंबून आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीत आहे का? तुमची बँक योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला PM किसानचा मागचा हप्ता मिळाला होता का? हे सगळं क्लिअर झालं तरच आज तुम्हाला रक्कम भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही मधात स्किप करू नका. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची अपडेट खरंच खूप मोठी आणि दिलासा देणारी आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यातील तब्बल 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. म्हणजेच आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासात किंवा काही दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्कम भेटणार आहे. आता तुम्ही विचाराल, माझ्या खात्यात पैसे येणार का? तर इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सरकारने यावेळी पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली, त्यामुळे ज्यांचं नाव पात्र यादीत आहे त्यांनाच हप्ता मिळणार आहे. त्यामुळे एकदा स्वतःचं नाव यादीत आहे का हे तुम्ही नक्की तपासून बघा, हे अतिशय गरजेचं आहे. अनेक वेळा कागदपत्रांमध्ये छोटीशी चूक असते किंवा माहिती अपडेट नसल्यामुळे नाव वगळलं जातं आणि त्यामुळे हे तपासणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचं ठरणार आहे. आता या योजनेमागची आर्थिक बाजू सुद्धा समजून घ्या. या हप्त्यासाठी राज्य सरकारने जवळपास 2,000 कोटी रुपयांची अतिशय मोठी तरतूद केली. म्हणजे निधीची कोणतीही कमतरता आता सरकारकडे नाही. त्यामुळे यावेळी वितरण जलद आणि सुरळीत होण्याची शक्यता वाढलेली आहे. याचा अर्थ असा की प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जास्त वेळ न घेता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे पैसे पूर्णपणे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने थेट तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहेत. म्हणजेच तुम्हाला कुठेही अर्ज करायला, ऑफिसमध्ये फेऱ्या मारायला किंवा कोणाकडे पाठपुरावा करायला जाण्याची बिलकुल गरज नाही. सगळं काही थेट आणि पारदर्शक पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होईल. आता थोडं कनेक्शन समजून घ्या. काही दिवसांपूर्वी PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे ज्यांना PM किसानचे 2,000 रुपये मिळालेले आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता खूप वाढलेली दिसते. म्हणजे सलग 2 योजनांचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ थोडासा दिलासा देणारा ठरत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना एका क्षणी पैसे दिसतीलच असं बिलकुल नाही. एकाच वेळी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अशातला बिलकुल प्रकार नाही. आता यामागचं कारण म्हणजे काही वेळा बँकेचं सर्व्हर, तांत्रिक अडचणी किंवा प्रक्रिया यामुळे काहींना पैसे थोड्या उशिराने मिळतात. म्हणजे जवळपास 10 ते 12 दिवसांनी देखील मिळू शकतात. त्यामुळे जर आजच पैसे दिसले नाही तर बिलकुल घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, कारण थोडा वेळ द्यायला काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, एकंदरीत काय, आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना याचा फायदा थेट भेटणार आहे आणि तुमच्या खात्यात कधीही 2,000 रुपये जमा होऊ शकतात. त्यामुळे सतत तुमचा बँक बॅलन्स किंवा मोबाईल चेक करत राहा. आणि हो, अशीच अचूक, स्पष्ट आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समजून घ्या. नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून चालवली जाते आणि याबद्दल काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना खूप मोठी माहिती दिली.
अनेक पत्रकारांनी त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार? यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या हप्त्यासाठी सरकारने जवळपास 2,000 कोटी रुपयांची तरतूद आधीच करून ठेवलेली आहे. म्हणजे निधी तयार आहे आणि वितरणासाठी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. इतकंच नाही तर हा पैसा थेट काही निवडक बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांची यादी तयार करून ती 12 बँकांना देण्यात आली, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. आता तुम्ही विचाराल, मग पैसे नेमके कधी दिसणार? तर मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजेच अनेकांना आजच 2,000 रुपये त्यांच्या खात्यात दिसू शकतात आणि उरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच लाभ मिळू शकतो. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. हा हप्ता सर्वांनाच भेटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ज्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांची यादी बँकांना देण्यात आली. म्हणजेच PM किसान आणि नमो शेतकरी योजना या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच जर तुमच्या खात्यात काही दिवसांपूर्वी PM किसानचे 2,000 रुपये जमा झाले असतील तर तुम्ही पूर्णपणे तयार राहा. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यात येणारच आहे. ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमार्फत आधी येणार? कारण सुरुवातीला काही ठराविक जिल्हे आणि बँका यांची निवड करून पहिल्या टप्प्यात वितरण सुरू केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तुमची बँक कोणती आहे हे जाणून घेणं सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता निधी तयार आहे, यादी तयार आहे आणि प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. आता फक्त तुमच्या खात्यात पैसे येण्याची वाट बघायची. त्यामुळे सतत तुमचा बँक बॅलन्स चेक करत राहा, कारण कधीही 2,000 रुपये जमा होऊ शकतात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस खरंच खास आहे, कारण आज तुम्हाला डबल आनंद भेटणार. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल स्पष्ट माहिती दिली. आज हा वितरणाचा पहिला दिवस आहे आणि सुरुवातीला 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आता थोडं डिटेलमध्ये समजून घ्या. सरकारने यासाठी 2,000 कोटी रुपयांचा निधी तयार करून ठेवला. हा निधी 10 महत्त्वाच्या बँकांमार्फत वितरित केला जात आहे. म्हणजेच या बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच आणि थेट पैसे जमा होतील. पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आली. त्यामुळे त्या भागात आजपासूनच पैसे दिसायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. मागच्या वेळी काय झालं होतं ते तुम्हाला नक्कीच आठवत असेल. अनेक शेतकऱ्यांना उशिरा पैसे मिळाले, काहींना तर पैसेच आले नाही आणि बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे खूप गोंधळ तयार झाला. काही बँकांनी IFSC कोड बदलले, काही बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन झाल्या, त्यामुळे व्यवहारात अडथळे आले. पण यावेळी सरकारने आधीच काळजी घेतलेली आहे. फक्त निवडक आणि व्यवस्थित कार्यरत बँकांचीच यादी तयार करण्यात आली, जेणेकरून पैसे ट्रान्सफर होतात लगेच खात्यात जमा होतील. आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झालेले दिसत आहेत. आणि जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. म्हणून एक अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट सूचना, ती सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आज तुमचं बँक खातं नक्की तपासा, मोबाईलवर आलेला मेसेज बघा, बँक बॅलन्स चेक करा, कारण कधीही तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात. आणि समजा आजच्या दिवसातही पैसे आले नाहीत तर पुढचं पाऊल काय आहे? अशा वेळी सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव यादीत आहे का हे तपासा, कारण जर नाव यादीत नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्यामुळे योग्य वेळी तपासणी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता आजपासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. सरकारने पूर्ण तयारी केली आहे आणि तुम्हालाही कधीही लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एकदम सतर्क राहा, अलर्ट राहा आणि तुमचं खातं नक्की तपासा. सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि ताजी अपडेट सांगतो. जर अजून तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण पुढील अर्ध्या किंवा 1 तासाच्या आत तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे काहींना पैसे आधी आलेत तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा आणि वेळोवेळी तुमचं बँक खातं तपासत राहा. आता तुम्हाला मोठा प्रश्न पडत असेल, हे पैसे नेमके कोणाला भेटणार?
तर मित्रांनो, इथे एकदम क्लिअर नियम आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटणार आहे. कारण सरकारने PM किसानच्या लाभार्थ्यांची जी यादी आहे तीच थेट बँकांना पाठवली. म्हणजेच जर तुमच्या खात्यात आधी PM किसानचे 2,000 रुपये जमा झाले असतील तर आता नमोचे 2,000 रुपये सुद्धा येणार, हे जवळपास निश्चित समजा. आता बघा, या वितरणाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला तर मग हे 15 जिल्हे आणि तिथे किती शेतकरी पात्र झालेले आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूया. आता नाशिक जिल्ह्याची माहिती सगळ्यात आधी. नाशिक जिल्ह्यात सुमारे 35 लाख शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर अहमदनगरमध्ये जवळपास 33 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. सातारा जिल्ह्यात 28 लाख, सांगलीमध्ये 26 लाख, सोलापूरमध्ये 31 लाख शेतकरी या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत, पात्र ठरले आहेत. पुढे अमरावती जिल्ह्यात 24 लाख, नागपूरमध्ये 27 लाख, वर्धा जिल्ह्यात 15 लाख, वर्धा जवळ असलेला भंडारा जिल्ह्यात 14 लाख आणि त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 13 लाख शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात 22 लाख शेतकरी, गडचिरोलीमध्ये 12 लाख, धुळे जिल्ह्यात 18 लाख, हिंगोलीमध्ये 16 लाख, कोकण किनारपट्टीच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 लाख शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवायची गरज आहे, कारण या टप्प्यात त्यांना सगळ्यात आधी पैसे भेटतील. आता बँकांबद्दल महत्त्वाची अपडेट समजून घ्या. यावेळी सरकारने 10 निवडक बँका निश्चित केलेल्या आहेत, जेणेकरून पैसे ट्रान्सफर करताना कोणताही अडथळा येऊ नये आणि पैसे थेट आणि जलद गतीने खात्यात जमा व्हावेत. यासाठी HDFC बँक, SBI बँक, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, येस बँक, इंडियन बँक, पोस्ट ऑफिस बँक यांचा समावेश सरकारने केला. म्हणजेच जर तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. काही शेतकऱ्यांना आधीच पैसे मिळालेले आहेत, तर उरलेल्या शेतकऱ्यांना आजच किंवा पुढील काही तासामध्ये पैसे भेटणार आहेत. म्हणूनच मित्रांनो, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. सतत तुमचा मोबाईल मेसेज तपासत राहा, बँक बॅलन्स चेक करा, कारण कधीही तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात. जर दिवस संपेपर्यंत पैसे आले नाहीत, काही तासात पैसे जमा झाले नाहीत तर टेन्शन घेऊ नका. सगळ्यात आधी तुमचं नाव पात्रता यादीत आहे का हे नक्की तपासा, कारण नाव नसेल तर पैसे येणार नाही आणि जर काही अडचण असेल तर लगेच त्यावर उपाय करणं सुद्धा गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशी ही महत्त्वाची अपडेट. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.